आणि केस बंदचं कसं जायचं, घरोघरी पाया कोणाच्या पडायचं ते बघू आम्ही, कसं लोकांमध्ये हे फुकायचं ते आम्ही बघू, विचार करू. पण आम्ही नक्कीच 100% पुढचे आंदोलन तीव्र करण्याचा विचार करत आहोत. हे प्रशासनानं लक्षात घ्यावं, तात्काळ या सगळ्या बाबीवर तोडगा काढावा, एवढीच या ठिकाणी आम्ही विनंती करतोय. आम्ही या ठिकाणी जेवढ्या संघटना सहभागी आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जेवढे नागरिक सहभागी झालेले आहेत, कारण तुम्ही आमच्यासाठी नाहीच आपल्या सगळ्यांसाठी आलेले आहात, तुमचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण निवेदन द्यावं. आपण आपल्या याचं निवेदनात आम्ही लिहिलेलं आहे, कुठं निवेदन नाही. या ठिकाणी ॲडव्होकेट गोले पाटील आणि बाकी मान्यवर जे आहेत केसचे फक्त वाचून दाखवतो, निवेदन वाचून दाखवतो. म्हणजे धन्यवाद. या ठिकाणी निवेदन आहे. माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय केज, जिल्हा बीड, केज नगर पंचायत अंतर्गत घरकुल घोटाळा व इतर मागण्यासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलन समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन. महोदय, वरील विषय आपल्या 6वा दिवस आहे महानगर यांच्या उपोषणाचा. या अगोदरच आम्ही पाठिंबा दिला होता. मी माजी नगरसेवक कपिल मस्के म्हणून वैयक्तिकरित्या पाठिंबा दिला होता. या आंदोलनात 6वा दिवस आहे. या 6 दिवस झाले आंदोलन चालू आहे आणि मी पण उपोषण केले आहे 2 नगरपंचायतच्या विरोधामध्ये. उपोषण करताना काय त्रास होत आहे, काय जाणीव आहे, त्यामुळेच मी बाईला सकाळ संध्याकाळ भेटायला येतो. मी काल मुख्याधिकारी नगरपंचायत केज या व्यासपीठावर आले, त्यासोबत नगराध्यक्ष आले. त्यांच्यासाठीच फक्त मी आज 2 शब्द बोलण्यासाठी आलो आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी